रेश्मा ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार। आज आफ्टरनून झाली, दुपार। आज माझं सगळं आवरलेलं आहे, फक्त मी भांडी गोळा करून ठेवली। आज माझा हात दुखू लागला, त्याच्यामुळे मी भांडी काही घासलेली नाही। भांडी अशीच गोळा करून ठेवली आणि स्वयंपाक केला। अजून तर काही भूक लागलेली नाही। 1-1:30 वाजता मी जेवत असते, पण अजून तर काही भूक लागलेली नाही। आज आम्ही उशिराच उठलो, जरा 9 वाजता उठले मी, कारण रात्री उशिरा झोप लागल्यामुळे। आणि आता स्वयंपाक तयार आहे, पण आमचे थोडे कौटुंबिक वाद काल झाल्यामुळे मला टेन्शन आलं आणि टेन्शनमुळे मी जास्त वेळ सकाळी झोपली। बाकी काही नाही, असंच घरगुती भांडण। मुलं तर वडिलांच्याच बाजूने जातात। आपण कितीही काही करा, ते कधीच आईची बाजू घेत नाही। स्त्रीला कुठंच खरं दर्जा नाही आहे जास्त। स्त्रीचा जिथे तिथे अपमानच होत राहतो, मुलांकडून होतो, आधी सगळ्यांच्या धाकात तिला राहावं लागतं। लहानपणी वडिलांच्या, मग थोडं मोठं झाल्यावर भावाच्या, नंतर लग्न झाल्यावर नवऱ्याच्या, आणि मोठे मुलं झाल्यावर मुलांच्या। सर्व प्रकारे आपलं काहीच चालत नाही। ते म्हणतात, आई तुला काय कळतं? अशा प्रकारे आमच्या काही गोष्टी चालू आहेत। ही आम्ही बिल्डिंग घेतली, त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होत आलेले आहे। हे पूर्ण बिल्डिंग घेतलेली मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवीन ती अशी बाहेरून। तर मोठी आहे, चांगली, पण असं सुख म्हणून काही नाही, म्हणजे नुसती कटकट, भांडणं, दुखणे। तर त्याच्यामुळे माझं चाललं होतं की आपण दुसरीकडे घेऊया, पण त्यांचं एकमत होत नाही तोपर्यंत, मुलांचं त्यांचं एकमत होत नाही तोपर्यंत माझं कुणी काही ऐकत नाही। त्याच्यामुळे मला टेन्शन आलं आणि टेन्शनमुळे मी आजारी पडल्यासारखी झाले। माझं कुणीच ऐकत नाही। ह्या म्हणजे स्त्रीला काही हेच नाही, मानच नाही। तिचा जागोजागी अपमानच केला जातो। स्त्री पुष्कळ म्हणतात की स्त्री प्रथम, स्त्रीचं सगळं चालतं, पण नवऱ्यापुढे तिचं काहीच चालत नाही, मुलांपुढेही मोठी झाल्यावर चालत नाही। अशा प्रकारे चाललेलं आहे। मुलं लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांच्याच मर्जीने आपल्याला घ्यावं लागतं। आणि लग्न झाल्यावर तर वेगळंच, त्यांच्या बायकांना काही होता कामा नये। त्यांना काही थोडं काम पडलं, थोडं त्यांनी चिडचिड केली की आपल्यावर ते बरसणारच। हे आणि एवढ्यात माझी तब्येतही खूप बारीक होत चालली। मला डायबिटीस आहे, त्याच्यामुळे मलाही काही समजत नाही की आपल्याला काय होतं। आणि मुलांचं तर वेगळंच, तर प्रत्येकाचं वेगळं। त्यांच्या बायकांना काम सांगायचं नाही, त्यांना जास्त काही त्रास द्यायचा नाही, किंवा त्यांचंच सर्व ऐकायचं। अशा प्रकारे चाललेलं आहे। आणि तुम्ही पाहता, तुमचे मुलं मोठे झाल्यानंतर आपण पुष्कळ संस्कार देतो, पण ते संस्कार तेच संपतात। ते जेव्हा लग्न होऊन बायका घरात येतात आणि आपले संस्कार तिथेच संपतात। त्याच्यामुळे आपण जे बोलतो ते करतो, ते त्यांना काही एक फरक पडत नाही आणि ते त्यांच्या पद्धतीनेच वागतात। आपणच घरात आणायचं, आपणच करायचं आणि प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकून घ्यायची, बाकी काहीच नाही। मुलगी असती तरी थोडी माया करेल, पण मुलगा खरंच अजिबात माया करत नाही। हे मी माझ्या उदाहरण देऊन सांगते। आणि उगाचच दाखवायचं फक्त की डोळ्यात नाही असून मेली सख्खी सासू, अशा प्रकारे मुलं दाखवतात। मुलांना काही एक आपल्याबद्दल आत्मीयता वाटत नाही, हे मात्र खरं आहे। आणि आपल्याला सर्वांना आनंद होतो, मुलगा झाला, पण मला नाही होणार आता इथून पुढे। मला तर 2 नातू झाले, पण मला खरं म्हणजे मुलगी पाहिजे होती, नात पाहिजे होती, की तिने मला जीवापाड जीव लावा। आता आपलं तरी वय 50च झालं म्हणा, ती कधी मोठी होणार, कधी होणार, आपल्यालाच झाली असती मुलगी, योग्य झालं असतं। बरं, आज माझा व्हिडिओ जरा मोठा होतोय, त्याच्यामुळं बाय, उद्या बोलूया।